नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्या हिंदू धर्मीय एवढंच कशाला तर हल्ली पाश्चिमात्य देशात सुद्धा गीतेची खूप क्रेज आहे आणि गीतेचं शिकवण हे आजच्या काळातही तेवढंच म्हणजेच ज्याला म्हणतो मराठीला कशी अभिजात तशी अभिजात साहित्यामध्येही गीता मोजते. या गीतेत असं सांगितलेलं आहे की मरणानंतर त्याचं वैर संपतं असं समजावं. मात्र हा विशिष्ट नवरत्न अकबराच्या दरबारातील नवरत्न तो मेल्यावर मात्र सगळ्या हिंदूंनी देशभरच्या नव्हे तर जिकडे पसरले होते त्या सगळ्यांनी प्रार्थना केली की ह्याला नरकात सुद्धा जागा मिळता कामा नाही बरं का. कोण होता तो आणि अशी प्रार्थना त्यांनी का केली ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग माझ्याबरोबर अकबराच्या काळामध्ये त्या नवरत्नाचा शोध घ्यायला. हाच तो गद्दार राजा तोडरमल. अकबराचा अर्थमंत्री, सल्लागार, युद्धकौशल्य, अनेक भाषांचा जाणकार, फारसी भाषा म्हणून रूढ करणारा, राजभाषा म्हणून. त्याचबरोबर यांनी जी करपद्धती आकारली त्या करपद्धती ब्रिटिशांनी सुद्धा स्वीकारली, कारण ती प्रजेच्या नव्हे तर राजाच्या कल्याणाची होती. जिजिया करासकट सारे कर, जमीन मोजणी, शेतसारा याच्यामुळे हिंदूंवर लादले गेले. त्याचा परिणाम असा झाला की ज्यांना कर भरावा शक्य होतं ते भरत होते, ज्यांना करावा लागत नव्हता, भरता येत नव्हता, त्यांना अर्थातच मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला आणि अकबराचं मोठं साम्राज्य पसरलं. त्याच्यापूर्वी हा होता शेरशाह सुरी याच्या दरबारात. शेरशाह सुरीनी ईशान्येकडून येणारी आक्रमणं रोखण्यासाठी एक किल्ला बांधला, रोहतस किल्ला. याचा बांधकामाची जबाबदारी त्यांनी सोपवली ती तोडरमल, कारण हा खत्री किंवा बनिया जमातीचा होता. त्यांनी हा किल्ला कसा बांधला ही खूप वेगळी गोष्ट आहे, मात्र पाकिस्तानामधला हा सगळ्यात मोठा किल्ला असा समजला जातो. तसंच त्यांनी आणखीन देशाशी गद्दारी केली, ती म्हणजेच अर्थातच या तुम्हाला सर्वांना परिचित अशा चितोड, राजपूत आणि भारताचा अभिमान अशा किल्ल्यावर जेव्हा आक्रमण केलं गेलं तेव्हा यांनी काय केलं. चितोडच्या किल्ल्यावर स्वतः हा अकबर आला होता आणि त्याच्याबरोबर त्यांनी तोडरमललाही बरोबर घेतलं होतं. हा किल्ला एवढा प्रचंड की त्याच्याभोवती वेढा लावायलाच त्याला 2 महिने लागले. प्रचंड तोफा, दारुगोळा आणि 50,000च्या वर फौज. मात्र कित्येक महिने लोटले तरी हा चित्तोडगड काही त्याच्या ताब्यात यायची तर गोष्टच सोडा, पण शरण येईल असंही कुठे दिसत नव्हतं. आता वेगळा मार्ग काहीतरी करायला हवा असं अकबराला वाटलं. त्यांनी तोडरमलचा सल्ला घेतला, पण ह्याच्याकडे रोहतासगड बांधण्याचा अनुभव होता. अतिशय भक्कम किल्ला हा रोहतासगड. या किल्ल्याला यांनी नेमकं काय केलं असेल तर यांनी किल्ल्याच्या खाली जिथे बुरुज होते मोठे मोठे आणि दरवाजे होते त्याच्या खाली मोठ्याच्या मोठे सुरंग बनवले. किती मोठे सुरंग बनवले तर त्याची रुंदी एका वेळेला 8 ते 10 घोडेस्वार घोड्यावर बसून जाऊ शकतील आणि उंची किती तर हत्तीवर बसलेला माहूत सुद्धा याच्यात सहज प्रवेश करू शकेल एवढे मोठे मोठे सुरंग बनवले. आणि त्याच्यामध्ये दारू भरली गेली आणि दारू त्याला बत्ती लावून दिली गेली. अर्थातच हे सगळं जे काम होत आहे ते वरच्या राजाला कळत नव्हतं अशातला भाग नाही, वरच्या लोकांनाही कळत होतं. राजा तेव्हा सुरक्षिततेसाठी आपल्या विश्वासू सरदारांवर सोपवून चितोड गेला होता. परिणामी जेव्हा दारू भरली गेली, त्याला बत्ती लावली गेली, त्याच वेळेला आगीच्या ज्वाळा ह्या चितोडगडवरून निघाल्या. तुम्हाला पुढचा इतिहास माहितीच आहे. असंख्य 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 स्त्रियांनी जोहार केला. ही संख्या साधारणपणे 16,000 अशी मानली जाते. या सगळ्याचं अर्थातच पाप हे कोणावर आहे, राजा तोडरमलवर आहे. स्त्रियांबरोबर पुरुषांनीही अर्थातच केसरिया बांधला. उरल्या सुरल्या प्रजेला अकबराने मारलं. एवढ्यावरच समाधान झालं नाही. नंतर तो वळा रणथंबोरकडे आणि वाटेतली सगळी खेडी जाळून बर्बाद केली. माणसांना मारलं, प्रेतांचा खच पडला, देवळं मंदिरं सगळी फोडली गेली. याही वेळेला त्याच्याबरोबर होता राजा तोडरमल. आयुष्याच्या शेवटी त्याला असं वाटायला लागलं की ह्या सगळ्यातून मुक्ती हवी, म्हणून तो हरिकीपोडीला गेला आणि देवाच्या कामामध्ये तल्लीन झाला. मात्र याच वेळेला अकबराचा खजिना खाली व्हायला लागला होता, भ्रष्टाचार माजला होता. म्हणून चतुर अकबराने पत्र पाठवलं, अरे मानवसेवा, राजसेवा हीच खरी सेवा. देवाची सेवा केली काय आणि इथे आलास काय, एकच. बिचारा तोडरमल त्याच्या गोड शब्दांना थापांना भूल पडला, परत आला. मात्र 11च दिवसात त्याचं निधन झालं. कोणी म्हणतात हा मृत्यू नैसर्गिक नव्हता, त्याला मारलं गेलं. आज तो लोकांच्या मनात आहे किंवा लोकांना स्मरतो तो ह्या खत्री तोडरमल
याचा हा किल्ला किंवा याचं बांधलेलं घर आणि अर्थातच सर्व लोक याला समजतात. अर्थातच याची जागा पृथ्वीवर नाही, स्वर्गात तर नाहीच नाही, पण नरकात सुद्धा नाही, असा हिंदूंचा वैरी राजा तोडरमल. अशाच एका नवरात्राची माहिती आपण पुढच्या भागात कधीतरी घेऊया. कारण याला जगातले जे सगळ्यात ट्रेटर देशद्रोही, त्या देशद्रोहींच्या यादीमध्ये टाकलं जातं आणि तो सुद्धा अकबराच्या दरबारातील एक नवरत्नच होता. चला तर मग धन्यवाद. लाईक करा. खरा खरा भारताचा इतिहास शोधून घ्या, समजून घ्या आणि इतरांपर्यंत पोचवा. छावाच्या निमित्ताने थोडेसे आपण हादरलोय, जागे झालोय. आणखीन जागे होऊया आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आणि भारतवर्षाच्या उत्कर्षासाठी. नमस्कार.